नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा याचे फॉर्म आता सुरू झालेले आहे। फॉर्म नेमके कशा पद्धतीने भरावा, कोणती कोणती कागदपत्र तुम्हाला लागतील, परीक्षा शुल्क आणि फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यावी, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। ही वेबसाईट असणार आहे, तर ही वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण उपलब्ध होऊन जाईल। तर इथून बघा, हा होमी बाबाचा जो फॉर्म असतो तर आपण दोन पद्धतीने भरू शकतो। एक कॉलेज थ्रू भरू शकतो। कॉलेज थ्रू भरल्याचा फायदा असा आहे की 300 रुपये लागतात पर स्टुडंटला, आणि जर तुम्ही स्वतः घरी बसल्या भरायचं असेल, इंडिव्हिज्युअल रजिस्ट्रेशन असेल, तर त्यावेळी मात्र तुम्हाला 500 रुपये एवढं परीक्षा शुल्क जे आहे तर ते इथं लागणार आहे। तर ही गोष्ट लक्षात ठेवा। शक्यतो स्कूल कडून भरून घ्या, पण जे स्कूल रजिस्टर नसतील तर त्यांचे विद्यार्थी जे आहेत तर ते मात्र इथून स्वतः भरू शकतात। जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठीची आपण आपली ऑनलाईन बॅच, जी लाईव्ह स्वरूपाची बॅच आहे, तर ती लॉन्च केलेली आहे। बॅचला जॉईन करण्यासाठी इग्नाइट पाठशाला हे जे आपलं ऍप्लिकेशन आहे तर ते तुम्ही डाउनलोड करा। त्याच्यावर तुम्ही या बॅचला एनरोल करू शकता, तसेच आपल्या या नंबरला देखील तुम्ही संपर्क करू शकता। आणि यासोबतच जर GM10 कोड यूज करत असाल तर या वन टाइम बॅचच्या फीजवर तुम्हाला ऑफ देखील मिळणार आहे 10%। बघा, त्यांनी सुरुवातीला जेव्हा तुम्ही फॉर्मवर क्लिक करता तेव्हा ते सांगतं की फीज वन्स पेड नॉन रिफंडेबल, म्हणजे फीज परत रिफंड होणार नाही। त्याच्यानंतर जे विद्यार्थी 6वी आणि 9वीला शिकत आहेत, कोणत्याही बोर्डचे असतील, तेच फक्त या परीक्षेचा फॉर्म भरू शकतात। त्याच्यानंतर सेमी इंग्लिश मधील जे विद्यार्थी असतील ते इंग्लिश किंवा मराठी कोणतेही मीडियम चूज करू शकतात, आणि बाकीचे जे काही मराठी मीडियम असेल तर तो मराठी मीडियम सिलेक्ट करावा लागेल, आणि इंग्लिश वाल्याला इंग्लिश मीडियम सिलेक्ट करावा लागेल। त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन करताना करेक्ट इन्फॉर्मेशन फिल करा। त्यासोबतच स्टुडंटचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पोस्टल ऍड्रेस, पिन कोड या सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित पद्धतीने पाहिजे। आणि त्यासोबतच तुम्ही फॉर्म भरत असताना तुम्ही यांच्या वेबसाईटवरून एक पुस्तक पण जे आहे तर ते ऑर्डर करू शकतात, ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। बघा, जेव्हा तुम्ही वेबसाईटवर जातात तर त्यावेळी तुम्हाला काय लागणार आहे, मोबाईल नंबर। पालकांनी त्यांचा हा मोबाईल नंबर व्यवस्थित पद्धतीने द्या, आणि याचा OTP हा व्हॉट्सअपला जाणार आहे बरं का, तुमच्या टेक्स्टला येणार नाही, एवढं लक्षात ठेवा। हा व्हॉट्सअपला जाणार आहे, म्हणून तोच क्रमांक द्या की ज्याला व्हॉट्सअप आहे, म्हणजे पालकांनी याची विशेष काळजी घ्यायची आहे। इथं रिक्वेस्ट OTP म्हणायचं, त्याच्यानंतर इथं OTP येणार आहे, हा व्हेरीफाय OTP करायचा। व्हेरीफाय OTP केल्यानंतर तुम्हाला स्टुडंटची माहिती भरायची, विद्यार्थ्याची माहिती भरायची। मग तो मेल आहे का फिमेल क्लिक करायचं, समजा मेल असेल याच्यावर क्लिक करायचं, फिमेल असेल याच्यावर क्लिक करा। त्याच्यानंतर तो 6वीला शिकतो, 9वीला शिकतो, इथं क्लिक करा। त्याच्यानंतर कोणतं मीडियम पाहिजे, इंग्लिश पाहिजे, मराठी पाहिजे, तर ते मीडियम तुम्ही इथं जे आहे तर ते सिलेक्ट करू शकता। त्यासोबतच आता पुढे लास्ट नेम, इथं स्टुडंटचं लास्ट नेम म्हणजे सरनेम टाकायचंय, स्टुडंटचं फर्स्ट नेम, फादर्स फर्स्ट नेम, मदर्स फर्स्ट नेम एवढं टाकायचंय। त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची। डेट ऑफ बर्थ त्यांनी स्पष्ट सांगितले की जी त्याच्या आधार कार्डवर असेल मुलाच्या, तीच तुम्हाला इथं टाकायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला पोस्टल ऍड्रेस हा व्यवस्थित पद्धतीने भरायचा आहे। तुमचा पिन कोड आहे, सिटी आहे, कंट्री, तर ऑटोमॅटिकली स्टेट आणि फुल पोस्टल ऍड्रेस एवढा हा ऍड्रेस डिटेल्स इथं व्यवस्थित पद्धतीने भरायचे आहे। त्याच्यानंतर दोन डॉक्युमेंट्स लागतील, एक म्हणजे स्टुडंटचा फोटोग्राफ, विद्यार्थ्याचा फोटोग्राफ। त्याच्यानंतर शाळेमधनं तुम्हाला त्याचं बोनाफाईड जे आहे तर ते बनवून घ्यावं लागणार आहे, आणि बनवताना लक्षात ठेवा या गोष्टी की 3च फॉर्मॅटमध्ये अपलोड करता येणार आहे, JPG, JPEG आणि PNG असे 2च फॉर्मॅट चालणार आहे। त्याच्यानंतर हा जो याच्यासाठी ना बोनाफाईड साठी PDF फॉर्मॅट जो आहे तो पण चालणार आहे, आणि 2 MB पर्यंत फाईलची साईज आहे, मोठी साईज आहे, काही नाही, होऊन जाईल, कॅम स्कॅनरने केलं तरी होऊन जाईल। प्रोसेड टू स्कूल डिटेल्स, बघा पहिल्यांदा स्टुडंटची डिटेल्स भरायची, त्याच्यानंतर स्कूलची डिटेल्स भरायची, आणि शेवटी फीस पेड करायची आहे। बघा इथं स्टुडंट इन्फॉर्मेशन 2 नंबरला आहे, स्कूल डिटेल्स, शाळेच्या माहिती भरायची, शाळेचं नाव लिहायचं आहे, त्याच्यासोबत शाळेचं बोर्ड कोणतं आहे, बघा SSC, CBSE, ICSE, IB, IGCSE आणि अदर जे काही बोर्ड असेल तर ते तुम्हाला इथं सिलेक्ट करावं लागणार आहे। त्याच्यानंतर स्कूलची माहिती टाकायची, स्कूलचा पिन कोड, स्टेट, सिटी, तालुका, एरिया, नेम ऑफ डिस्ट्रिक्ट, नेम ऑफ द रिजन, एक्झाम प्रिफर सिटी, म्हणजे तुम्ही एक्झाम द्यायला कोणत्या सेंटरला जाऊ शकतात तर हे इथून सिलेक्ट करायचं आहे। त्यासोबतच फुल पोस्टल ऍड्रेस तुम्हाला टाकायचा आहे। त्याच्यानंतर इथं काय करायचंय, प्लीज प्रोसीड टू रिव्ह्यू आणि पे करायचं आहे। त्याच्यानंतर एवढी परीक्षा शुल्क, आता आपण स्कूल लॉग इन तर नाही केलेलं, आपण पर्सनल लॉग इन केलेले, म्हणून इथं मला 500 रुपये आले। त्यासोबतच ते सांगतात की तुम्ही जे मीडियम वगैरे सिलेक्ट केलं असेल तर त्या मीडियमची बुक तुम्हाला ऑटोमॅटिक येते, आणि ही अधिकृत पुस्तक आहे बरं का त्यांचं, आणि हे पुस्तक जर तुम्ही अभ्यास करत असाल तर हे पुस्तक पाहिजेच तुमच्याकडं, तर लक्षात घ्या। तर हे पुस्तक आहे, त्यासोबतच इथून तुम्ही पेमेंट नाव करू शकता। जर पुस्तकाचे ऍड केलं तर
तर ते ऍड होऊन जातात, त्याच्यासोबत शिपिंग चार्जेस 50 रुपये ऍड होऊन तर असे 800 रुपये परीक्षा शुल्क भरावं लागेल जर पुस्तक पाहिजे असेल तर. नसेल तर पे नाऊ वर क्लिक करायचं डायरेक्टली आणि अशा पद्धतीने तुमचं पेमेंट होऊन फॉर्म जो आहे तर तो इथं भरला जाणार आहे. 8 नोव्हेंबरला परीक्षा आहे, याची तुम्ही विशेष अशी दखल घ्यायची आहे. जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठीची ऑनलाईन बॅच आपल्या इग्नाइट पाठशाला या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे, तर त्याला तुम्ही नक्की व्हिजिट द्या. बॅच परचेस करताना GM10 कोड यूज करा. पालकांनो लक्षात घ्या की या वन टाइम बॅचच्याच फीजवर तुम्हाला तो ऑफ मिळणार आहे, इन्स्टॉलमेंटच्या याच्यावर ऑफ मिळणार नाही. इग्नाइट अकॅडमीचे दर्जेदार कोर्सेस विविध स्ट्रीम मध्ये उपलब्ध आहेत. तुमचे कोणी नातेवाईक असेल, तुमच्या घरात कोणी असेल की जो MPSC UPSC ची तयारी करत असेल तर त्याच्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात दर्जेदार कोर्सेस आहेत. बँकिंग असेल, त्या पद्धतीने लॉ साठी प्रवेश परीक्षा असते, एक MBA साठी प्रवेश परीक्षा असते, त्याचे पण कोर्सेस आपल्या ऍप्लिकेशनवर आता आपण उपलब्ध केले आहेत. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.